साहेबांना मी या ठिकाणी एवढीच गोष्ट या घटनेसंदर्भात सांगू शकतो, ज्या माणसानं मसाजोग सारख्या नॅशनल हायवेवर असलेल्या मसाजोग या गावचं 15 वर्ष सरपंच पद म्हणून या ठिकाणी सरपंच पद भूषविलेलं आहे व ज्यांनी या गावाला आदर्श गाव बनण्यासाठी पुढाकार घेतला, त्या गावच्या सरपंचाची जर दुपारी 3 वाजता टोल नाक्यावरून जर अपहरण होत असेल आणि अपहरण करून जेणेकरून एखादा 10-20 वर्षाची खानदानी दुश्मनी आहे किंवा सरपंचानं त्याच्या कुटुंबाचं फार काही मोठं नुकसान केलंय, अशा प्रकारे जी हत्या केलेली आहे, साहेब आमच्या गावामध्ये आज 10 दिवस झालं माणसं या ठिकाणून कुणी हलत नाही. ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेस जन्मलेल्या लेकरापासून वयस्कर माणसापर्यंत सर्व लोक आम्ही बस स्टँडवर होतो. आम्ही प्रेत ताब्यात घेतलं नव्हतं, परंतु त्यावेळेस मनोजदादा असतील किंवा या ठिकाणचे एसपी आम्हाला इथं आले. त्यांनी सुरुवातीला 9 तारखेला आमच्याकडून वेळ मागून घेतला. गावकऱ्यांनी त्यांना वेळ दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांनी कुठल्याही आरोपी अटक केला नाही. त्यानंतर पूर्ण गाव आणि आजूबाजूला पंचक्रोशीमधील जे लोक सरपंचावर प्रेम करीत होते ते लोक त्या ठिकाणी येऊन बसले. आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाट बघितली. मनोजदादांनी इथून आयजीला फोन केला, आयजी साहेबांना. त्यांनी बऱ्याच ठिकाणी फोन केले, परंतु त्यांनी त्यावेळेस फक्त PSI पाटील म्हणून जे आहेत त्यांचं सस्पेन्शन त्यावेळेस केलं. साहेब आमची गावकऱ्यामार्फत विनंती आहे, आम्हाला हे सस्पेन्शन नको. सस्पेन्शन म्हणजे त्यांना बक्षीस मिळालंय, तो माणूस इथून गेलाय, त्याला न नोकरी करता 75% पेमेंट मिळणार आहे. त्याला याच्यात सह आरोपी करा, त्याचे CDR चेक करा. त्या 6 तारखेला जे भांडण झालं संतोषचं आणि वरी इथं, तिथपासून संतोषचं ज्या वेळेस त्याचं म्हणजे तो मृत्यू पावला म्हणून पोलिसांना फोन आला, तिथपर्यंतचे त्या गुन्ह्यामधले तिथले PI असतील, PSI असतील किंवा जे संबंधित माणसं यांचे CDR साहेब चेक करायला हवा. आणि त्या CDR मध्ये जे जे कोणी गुन्हेगार आहेत त्या सर्वांना तात्काळ अटक करून त्यांना फाशी होईपर्यंत तुम्ही याचा पाठपुरावा करताल. आणि आमच्या गावाला तुम्ही जसे तुम्ही महाराष्ट्राचे आधारवाड आहेत, तसे तुम्ही या महाराष्ट्राचा बाप माणूस आहेत, तसं आमच्या गावाचा बाप माणूस म्हणून आम्ही आज तुमच्याकडे बघतोय. आणि आमची सगळ्या गावकऱ्यांबरोबर माझी विनंती आहे की आपण संतोष देशमुख याची जी क्रूर हत्या झाली त्याला आपण 100% या ठिकाणी न्याय देताल. आमच्या गावकऱ्यांमार्फत साहेब काय मागणी येतात. पहिली आमची मागणी, आतापर्यंत सरकारी वकिलाची या ठिकाणी नेमणूक झाली नाही. आपण तात्काळ मुख्यमंत्री साहेब असतील किंवा संबंधित जी यंत्रणा असेल त्यांना आपण आदेशित करून या ठिकाणी सरकारी वकिलाची नेमणूक करावी. त्यानंतर आमची दुसरी मागणी, हा जो खटला आहे कोपर्डी सारखा हा फास्ट ट्रॅक न्यायालय चालवून लवकरात लवकर, कारण साहेब अशी कंडिशन आहे त्याच्यासोबतली जी माणसं येतं आज आम्ही एवढे भयभीत आहेत, आज कुणाचा नंबर लागू शकतो, कारण त्यांचे त्याचे स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे हा खटला जितक्या लवकर निकाली निघल त्याच्यातला साहेब मुख्य स्पॉटवरला तिथला ही आहे आय विटनेस शिवराज देशमुख, हा तिथला फिर्यादी आहे, त्याच्या जीवाला या ठिकाणी धोका आहे. जितक्या लवकर हा निकाल लागल तितक्या लवकर आमचं गाव ह्या भीतीमधून बाहेर निघल. दुसरी आमची मागणी साहेब, आता संतोष गेल्यामुळे त्याचं घर तर पूर्ण गुड्या पुरले, त्याच्या कुटुंबातल्या कुणाला तरी शासकीय नोकरीत आपण या ठिकाणी साहेब समाविष्ट करून घ्यावं. त्याच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी आपण आधार द्यावा. आणि आम्ही जी या भीतीच्या वातावरणात जगतो, या भीतीच्या वातावरणातून साहेब आपण यंत्रणेला या ठिकाणी सूचना करून आम्हाला या ठिकाणी बाहेर काढावं. आणि आपण आमच्या मागं या ठिकाणी पूर्णपणे बाप माणूस म्हणून आमच्या मागं उभं राहताल ही गावकऱ्यांमार्फत मी आपल्याला अशी आपली इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. याला सुद्धा संरक्षणची मागणी केली. साहेब या घटनेची 6 तारखेपासूनची सुरुवात झालेली आणि 9 तारखेला ह्यांना त्या घटनेचा शेवट करून आमचा जो सरपंच आहे मसाजोगचा, त्या सरपंचाची क्रूर प्रकारे अपहरण करून त्यांना हत्या केलेली. ह्या हत्येचा जर समजा निस्वार्थ वृत्तीनं जर समजा तपास करायचा असेल तर जे समजा आता मंत्रिमंडळ घेतले आपले मुंडे साहेब आहेत ह्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्याशिवाय हा इथलची कसल्या प्रकारची चौकशी निष्पक्षपातीपणाने होणार नाही, एवढीच आमची तुमच्या पुढे विनंती आहे. साहेब मला फक्त न्याय पाहिजे. पहिल्यांदा सगळ्या गोष्टी होत राहतील, सगळे तुम्ही एवढे माझ्यासोबत उभारलात तर मला सगळ्या गोष्टी मिळतील. पण माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या गावाला, समाजाला मला न्याय पाहिजे. मी न्यायाच्या भूमिकेत समोर बसलोय तुमच्या. माझं धनंजय देशमुख नाव आहे, मी भाऊ आहे लहान त्याचा. मला फक्त सध्या सगळेजण तुम्ही धीर देत आहेत, फक्त मला न्याय आणि त्या जे आरोपी आहेत सगळे त्यांना आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, एवढंच मागणं माझं आहे आता. त्याच्यात दिलेलं आहे सगळं. साहेब 6 तारखेला इथं आवादा कंपनीचा स्टोअर यार्ड आहे, तिथं एका
दलित समाजाचा वॉचमॅन आहे तिथं. हे मी उल्लेख का करायला दलित समाजाचा की त्याला मारलं होतं. मारल्यानंतर हे सरपंच तिथं सोडायला गेले होते. तिथं त्यांची हातापाई झाली होती. त्याच्यानंतर कंपनीनं एक छोटीशी NC त्यांच्यावर दाखल केली कंपनीनं त्या गुंडावर. पण 1च्या नंतर 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत तो जो दलित बांधव आहे आमच्या गावातला त्याची अट्रॉसिटी जर घेतली असती ह्या पोलीस स्टेशनला तर ही घटना सोमवारी घडली नसती. म्हणजे मूळ त्याचं तिथं आहे. त्या दिवशी त्या लोकेशनला जेवढे कॉल आले, जेवढे तिथं लोक आले, त्या सगळ्यांचे जरी CDR काढले तरीही त्या 6 तारखेला घटना सगळी स्पष्ट होती. आणि मग 9 तारखेला काय काय घडलं त्यानंतरच तर आम्ही मागणी करतोय की त्याच्या जितके आरोपी आहेत त्या आरोपीला सजा दिली तर आपला पूर्ण महाराष्ट्र एक सीख घेईल ह्याच्यातनं की आरोपी आहे त्या आरोपीला 100% सजा होती आणि त्या गोष्टीकडे कुणी जाणार नाही. 1 लाख वेळेस विचार करीन अशा घटना घडताना. माझी पूर्ण विनंती आहे तुम्हाला की ह्या घटनेचा जो तपास आहे ते ह्या मार्गाने करावा. साहेब, मी एवढीच मागणी करते की आम्हाला न्याय मिळवून द्या. आणि ह्या गुन्हे आपण जे आज 7 म्हणतो, हे 7 जरी आपण पकडले तरी हा मेन सूत्रधार आहे तो आज हे 7 पकडले तरी ते नंतर 7 बनवू शकतो. म्हणून ते मेन सूत्रधाराला तुम्ही लवकरात लवकर अटक करा जेवढं होईल तेवढं. आणि माझ्या वडिलांना व आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या. संरक्षण आम्हाला जसं आहे तसं आणि न्याय द्या. हे महामाहिती त्यांना सुद्धा काहीतरी बोलले असतील. ही एकच फॅमिली आहे. कळकळीची विनंती. त्याने बुधवारी मी चालू तर मी आपल्या घरासमोर आहे. आज तरी रस्त्याला धरून मारलंय. म्हणजे आम्ही घरात बसून दुसरी गोष्ट कोणा महाराष्ट्रात आमचे काही काय करू शकत नाही. आणि ती नारा तो पोलीस स्टेशन पुढचा बाप तो बाप नाही. फार मोठी भीती बाई साहेब. इथं आमच्या बाजूला 10-15 गाव पूर्ण बाजार येते. आता झाकायला गरज त्याच्यात 4-5 गावात असे की 100ला 100% ते सरदार साहेबाला माहिती इथपर्यंत आमचं चळूका पळू झाले लातूरपासून इथपर्यंत तर ते बी आहेत. म्हणजे आम्हाला फार मोठी भीती. चुकीची दिशा दाखवली. बाजूला 5 म्हणून गाव आहे वस्ती, त्याच्या बाजूला वस्ती आम्हाला सांगायची इकडे जीवाचीवाडीकडे येऊन टाकलंय, त्या बाजूला टाकलं. म्हणजे त्या दिशेनं कोणाला येऊच दिलं नाही. 36 गावातले 200-300 मोटरसायकल शोधायला गेल्या होत्या किडनॅप केल्यावर. पण पोलिसांनी चुकीचं डायरेक्शन सांगितलं आणि मृत्यू झाल्यावर पोलीस योग्य डायरेक्शन दिले. मारहाण त्रास झाली बघितल्यावर म्हणजे जागेवर साहेबांनी बघितलं एवढा मोठा काय गुन्हा असं कळवा टाकला. साहेब विनंती, जशा प्रकारे माझ्या भावाची हत्या झाली ना तशीच त्याच्या मागचा कोण सूत्रधार आहे ना त्याची भाव म्हणजे त्याला पण कळेल कशा व्याज नाही हे प्रकारे असं खूप हो राजा होतो. त्याला अशी भीती नव्हती ना तो कधी चुकतच नव्हता. सगळ्यांची इच्छा इथं असायचं सूत्रधार पुढं आला. हा सूत्रधार आणि त्याला ज्या प्रकारे माझ्या भावाची हत्या केली त्या प्रकारेच पाहिजे आम्हाला. ही एक आमची कळकळी ना. आम्हाला काय नको वाटलं सर आम्ही काय काम करून खाऊया माझा परिवार खायचं. काय होईल एवढे प्रेशरमध्ये उलट महिला आक्रमकतेने ही सगळी नाही. महिलांनी खूप लवकरात लवकर ते पकडले गेले.
शेजारी एक टाकळी म्हणून गाव आहे. त्या गावचे 4 घेतले आरोपी असं सांगितलं. पहिले जे 2 पकडले तांबू आणि मध्ये असे बाहेर पकडले पहिल्यांदा, परत एक तिसरा पकडला तिथला असं सांगतायत पोलीस. आणि चौथा जो पकडला तो ह्याच्यात पूर्ण गुन्ह्यात आहे, खंडणीच्या आणि ह्याच्यात. त्याला आता पकडला म्हणते, ते कसा पकडला म्हणून मी पण मीडियाला म्हणतो म्हणजे काय क्लिअर केलं पाहिजे. पकडला सगळं गावांमध्ये साहेब मनाने खूप घेतले कारण इथलं अजिबात इथलं नाही, मतभेद इथलं नाही. हे गावात. सगळे एकत्र 15 वर्षात. हे गाव पूर्ण एकच एकत्र आहेत सगळे आणि एकटंच गाव आहे आपलं. आमचं असं इथं बंधाऱ्याचा माणूस नाही या गावामध्ये. त्यांनी धावून दिली की सांगायचं काम नाही. पाणी आहे. शेतीला तलाव आहे. तलाव आहे छोटासा, यावर्षी पाणी पाऊस मायनर कमी आहे. टँक आहे. कधी भरतो आता ह्या वर्षी भरला बी नाही. यावर्षी पाऊस अर्ध आहे पाणीमध्ये, आम्हाला पिण्यापुरतं आहे. अर्धा भरलेला आहे. छोटा आहे. आमच्या गावात कधीच भांडण महिना आमच्या गावात कुठला त्रास नाही, कसलाच नाही. राजकीय सुद्धा कधी भांडण होतं कधीच नाही. इलेक्शन झालं संध्याकाळी आमचा विषय घडतो. सगळे बरं. नेहमी आला हो मोबाईल जरा मागे घ्या. हो मोबाईल थोडं मागे घ्या. काहीच त्यांच्याकडे म्हणजे साधनच नाही. तोच एखादा मोठा माणूस होता. आणि गावामध्ये मामाच्या तत्वावर जमीन वगैरे जी आहे म्हणजे आज काहीच मोठी साधन नाही. त्यांच्या नावावर बँकेत टाकली फक्त उभा मागे आहे ना, आम्हाला जरी घेऊ दे. हा ना. त्याला व्याज अशी व्यवस्था करायची. हे मोबाईल दुसरी जी व्यवस्था आहे सर्व शहराची ती आम्ही काळजी घेतो काय करायचं. भाई शारदबाई साहेब निवारण करते होत आहे आपलं. शेतकऱ्यांच्या मुलींना पण खूप ऍडमिशन हो आहे माझं दिलं माझं गाव हेच आहे. उभा राहिलेले मंडळीने खाली बसून घ्यावे. लागलेले आहेत, कृपया सगळ्यांनी बसून घ्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.